नमस्कार, मी वृषाली पावटणकर आणि मी अजिंक्य पवार. आम्ही मराठी विश्वतर्फे तुम्हा सगळ्यांचं आपल्या या बालकलाकारांच्या काव्यधारा आणि बालकट्टा या स्पर्धेसाठी आम्ही तुमचं स्वागत करतोय. आपल्या मराठी भाषेत एक खूप सुंदर वाक्य आहे, शब्द हे मनाचे दर्पण असतात. कविता ही मनातील भावना सुंदर शब्दात व्यक्त करता येते. आज आपल्याला आपल्या छोट्या बालकलाकारांकडून खूप सुंदर सुंदर कविता ऐकायला मिळणार आहेत. चला तर मग या काव्यात्मक प्रवासाला आपण सुरुवात करूया. आपल्याला या स्पर्धेसाठी कला आणि साहित्य क्षेत्रातील न्यू जर्सी मधल्या 2 कुशल आणि सर्जनशील परीक्षक लाभलेले आहेत. तर पहिल्या आहेत राजश्री कुलकर्णी. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि दुसऱ्या आहेत नीता पुरव. सॉरी आम्ही थोडक्यात आपल्या जजेसची ओळख करून देतो. आपल्या पहिल्या परीक्षक आहेत राजश्री कुलकर्णी. उत्साही, बहुआयामी आणि साहसाची आवड असणाऱ्या अशा त्या आहेत. निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला त्यांना खूप आवडतं. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प, कैलाश मानसरोवर परिक्रमा यासारख्या कठीण ट्रेक्स पूर्ण केले आहेत. धावण्याचीही त्यांची आवड असून त्यांनी 26 मैलांची न्यूयॉर्क सिटी TCS मॅरेथॉन पूर्ण केली आहे. भारतात आळंदी ते पंढरपूर आणि युरोपमध्ये पोर्तुगीज ते स्पेन अशी 160 मैलांची पायवारी त्यांनी पूर्ण केली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. दिवाळी अंक आपला रंगदीप यात त्यांनी 2 वेळा संपादक होत्या. साहित्य विश्व, वृत्त, स्मरणिका साठीही त्यांनी काम केले आहे. त्या मराठी विश्व संस्थेच्या कार्यकारिणी कमिटीवर 3 वर्ष होत्या. बऱ्याच मराठी कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन देखील केले आहे. फोटोग्राफी, वाचन, लिखन अशा अनेक गोष्टींची त्यांना आवड आहे. अशा ह्या उत्साही आणि धाडसी राजश्री कुलकर्णींचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. ओके, आता आपण बघूया नीता पुरव यांच्याबद्दल. गेल्या वर्षीच्या काव्यधारा स्पर्धेसाठी सुद्धा आपल्याला त्या ॲज अ स्पर्धक म्हणून जज म्हणून लाभल्या होत्या. सो धन्यवाद. आणि याही वर्षी तुम्ही आमची विनंतीला मान देऊन आलात त्याहीसाठी धन्यवाद. नीता पुरव या 2001 सालापासून न्यू जर्सीमध्ये वास्तव्यात आहेत. तेव्हापासून त्या मराठी विश्वच्या सक्रिय सभासद आहेत. व्यवसायाने त्या आर्किटेक्ट असून सध्या सिनियर प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून कार्यरत आहेत. शाळा आणि कॉलेजच्या दिवसांपासून त्यांना साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आवड आहे. कथा, लेख, कविता वाचन, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत श्लोक पाठांतर, निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. तसेच समूहगान, बालनाट्य, मराठी नाट्य शिबिरे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मराठीतून सूत्रसंचालनही त्यांनी केलेले आहे. मराठी विश्वच्या संक्रांतीच्या कार्यक्रमात त्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एक पात्री प्रयोग सादर केला होता. तो विशेष उल्लेखनीय होता. तसेच बृहन महाराष्ट्र मंडळ 2019 टेक्सास अधिवेशनामध्ये बटाट्याची चाळ या नाटकात त्यांनी भूमिका साकारली होती. मराठी विश्वच्या गणेशोत्सवात सादर झालेल्या डॉक्टर मीनाताई नेरुरकर दिग्दर्शित पुलकित नारी या नाटकातही त्यांनी काम केलं. त्यांनी रंगदीप दिवाळी अंकासाठी कविता, लेख, काव्य हे सगळे लिहिलेली आहेत. मराठी विश्वच्या साहित्यकुंज कार्यक्रमामध्ये त्या सगळी आपले लेखन ऑलवेज सादर करतात. बृहन महाराष्ट्र मंडळ 2022 अटलांटिक सिटी अधिवेशनात त्यांनी स्मरणिका कमिटी, ऑडिओ बुक आणि मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, क्रिएटिव्ह रायटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. चला तर मग आपल्या मान्यवर परीक्षिका नीता पुरव यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आणि आपला अमूल्य वेळ काढून आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता थोडक्यात स्पर्धेचे नियम सांगतो. आपले स्पर्धक 3 वयोगटात विभागले आहेत. K-3, 4-7 आणि 8-10 स्टँडर्ड. K-3 ग्रेडमधले जे आहेत त्यांना 45 सेकंद ते 1 मिनिट कालावधी मिळणार आहे. 4थी ते 7वीतल्या स्पर्धकांना 1 ते 1.5 मिनिट कालावधी मिळणार आहे. 8वी ते 10वीतल्या स्पर्धकांना 1.5 ते 2 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. सुरू करूया आपल्या K-3 वयोगटाची.
ओके, आपण सुरुवात करतोय पहिला वयोगट आणि प्रत्येक वयोगटाचं सगळ्या कविता झाल्यानंतर आपण सगळ्या मुलांना इथे एकत्र बोलू आणि सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेऊया. आणि सगळ्या मुलांसाठी एक गुड न्यूज आहे की सगळ्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळेल आणि एक छोटंसं टोकन मिळेल. तर सगळ्यांनी मस्त मस्त आणि छान कविता सादर करा. तर चला आपण पहिला ग्रुप सुरू करतोय. म्हणजे मुलं सगळे तयार राहा तुम्ही लोक. पहिला आहे अद्वैत वानखेडे. आहे का? ओके. त्याची कविता आहे एकदा. शांता शेळके यांनी लिहिलेली कविता आहे. जर कधी शाळेतील मुले बागेतली फुले झाली आणि बागेतली फुले शाळेत गेली तर किती गंमत होईल ना. तर ही मजेशीर कल्पना आपल्या समोर मांडणार आहे अद्वैत वानखेडे. माझं नाव आहे अद्वैत वानखेडे. माझ्या कविताचं नाव आहे एकदा. ही कविता लिहिली आहे शांता शेळके यांनी. मी किंडरगार्टनला फुले झाले फुले फुले झाले मुले मुले बसले बागेत फुले गेले शाळेत. भोंगा लागला गोल मुलांपोटी फिरू फुले लागले शाळेत तरे पात करू. भोंग्यांना मुलांचा वासच आहे ना. फुलांना ले पाहतच होईना. मुले बिचारे पाय चुकली फुले बिचारे बेसात चुकली. बागेत मुलांची दोन झाले करू शाळेत कोसळले अडू. पुढील कविता आहे घर असावे घरासारखे. घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात तर प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचं असतं. ही सुंदर भावना व्यक्त करण्यासाठी येत आहे अर्णव जैन. चला ऐकूया. अर्णव आहे का इथे? माझे नाव अर्णव जैन आहे. मी आज तुम्हाला घर असावे घरासारखे ही कविता म्हणून दाखवणार आहे. याचे कवी आहे विनायक महेश. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी. सूर सुरावे परस्परांचे नकोच नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा नकोच नुसती नाणी. असून पुन्हाही प्रीत जगावी नकोच नुसते पाणी. त्या गर्तातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती. आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. धन्यवाद. त्यानंतर ईशान पटवर्धन आणि ग्रीवा कर्णिक हे आपले पुढचे 3 पार्टिसिपेंट आहेत. तर तुम्ही प्लीज इथे समोर येऊन बसाल का? कोणी करून देणारी ही कविता सादर करणार आहे अविनाश अमरावतकर. जजेस आपण त्यांना 3 नंबर आपण नंतर घेऊयात. 3 नंबर आपण नंतर घेऊ. पुढची कविता आहे दिवाळीची कविता. दिवाळी म्हटलं की आपल्याला काय आठवतं? फटाके, दिवे, आकाशकंदील आणि चविष्ट फराळ. फराळ म्हटलं की चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे. लागली ना सगळ्यांना भूक? चला पाहूया ईशान पटवर्धन आपल्या कवितेतील कोणता फराळ आपल्यासाठी घेऊन आला आहे. ईशान. नमस्कार, माझं नाव ईशान पटवर्धन आहे. मी मराठी आणि इंग्लिश शाळेत पहिलीत आहे. आज मी तुम्हाला चिवकावणी लिहिलेली एक कविता म्हणून दाखवणार आहे. लख लख दिव्यांची तेजाची हर्षाची दिवाळी आली हो दिवाळी आली. सुगंधी उठण्याची अभ्यंग स्नानाची दिवाळी आली ही हो दिवाळी आली. पांढरशुभ्र ठिपक्यांची रांगोळीच्या रंगांची दिवाळी आली हो दिवाळी आली. आकाश कंदिलांची सजलेल्या घरांची दिवाळी आली हो दिवाळी
कर फिरली अंध्या तिळांनी सुंदर सजली खोबऱ्याच्या सरणांची केली करंजी बघता वाटे कोर चंदोबाची शंकरपाळ्यांनी मारल्या ओऱ्या काही तिखट खाऱ्या आणि गोड थोड्या अनारसे चिरोटे बोळो करबोळी किती सुंदर सजली फराळाची थाळी भेटीची गाठीची मजेची मौजेची दिवाळी आली हो दिवाळी आली दिवाळी आली हो दिवाळी आली. खूप मस्त वाटला श्रीशांत. पुढच्या कवितेकडे वळूया. माझे कुटुंब ही कविता आहे. आई बाबांबरोबर वेळ घालवायला किती मजा येते ना. ही सांगणारी गोड कविता आता आपल्याला सांगणार आहे ग्रीवा कर्णी. माझं नाव ग्रीवा कर्णिक आहे. मी 6 वर्षाची आहे. मी वुड्रो विल्सन एलिमेंटरी मध्ये पहिलीत आहे. मी मराठी शाळेत मध्ये बालवाडीमध्ये आहे. आता मी एक कविता बोलणार आहे. आई माझी छान ग, मी बाळान ग, सकाळी मला उठवत्यासून जेवण बनवते मला बसून बाबा माझे शूर ग, मला नेतात घूर ग, गाडीत आम्ही दोघे भेटतो छान छान गाणी गातो. ताई माझी माझं जग, आकाशातील आम्ही ढग, नेहमीच दोघे हसत राहू आणि मराठी शिकत राहू. घर आमचं प्रेमाचं हसतं खेळतं आनंदाचं, आई बाबा ताई मी एक गोड कुटुंब आम्ही. धन्यवाद. मी पुढच्या 3 स्पर्धकांची नावं अनाऊन्स करते आहे. ईशा जांभोटकर, माही राजपूत आणि मैत्री साने. तर प्लीज तुम्ही समोर येऊन बसाल. आणि ओके, पुढची कविता आहे असा माझा बाबा. सर्व लहान मुलांना सुपर हिरो आवडतात, पण आपल्या आयुष्यातील पहिला आणि खरा सुपर हिरो असतो कोण असतो तर आपला बाबा. त्यांच्यावर आधारित कविता सादर करणार आहे ईशा जांभोटकर. ईशा ओंकार जांभोटकर. मी 3rd ग्रेडमध्ये आहे आणि आज मी कविता असा माझा बाबा म्हणणार आहे. ही कविता चिकू पिकूनी लिहिली आहे. डोंगरा एवढा मोठा वाटतो माझा बाबा, सुपरमॅन सारखा ताकदवान माझा बाबा, झुरळ पाळ का कशालाच घाबरत नाही बाबा, मला बरं नसेल तर खसा घाबरतो बाबा, लॅपटॉप हेडफोन घेऊन सारखा काम करतो बाबा, पण माझ्याशी रोज थोडा वेळ खेळतो बाबा, गाडीमधनं मस्त फिरवून आणतो माझा बाबा, स्वयंपाक करत मस्त मामम करतो माझा बाबा, प्रेम शाळा शूरवीर मिश्किल हळवा माझा बाबा, तो सोबत असल्यावर आम्ही निवांत असतो बाबा. खूप छान विषय. मस्त. पुढील कविता ससा. ससा म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं ती गोंडस कविता. हीच कविता सादर करण्यासाठी येत आहे माही राजपूत. माझे नाव माही राजपूत आहे आणि मी पहिलीमध्ये आहे. मी आता ससा ससा गाणं बोलणार आहे. ससा ससा दिसतो कसा, कापूस भिजून ठेवला तसा, लाल लाल डोळे छान, छोटी शेपूट मोठी खान, पाना खाऊन होतो तू Hula Kasper Todum.
लंकेचा राजा रावण आपण ओळखतोच, पण तो कधीतरी लहान असणारच ना. तो कसा असेल याची मजेदार कल्पना सांगणारी कविता सादर करणार आहे मैत्रेयी साने. माझं नाव मैत्रेयी साने आहे. मी तिसरीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे रावण बाळ. छोट्या रावणाचा पाळणा होता त्रिकोणी, असा वेगळा का सांगा हो कोणी. छोट्या रावणाला 10 तोंडे, 20 कान, 20 डोळे, 20 गाल, गोरे गोरे पान. पाय मात्र 2च, 2 हाताची मुठी. गंमत त्रिकोणी पाळण्याची अशी होती मोठी. त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड सांगा माहीत आहे का कोणाला. तो पहिली शिकत असताना तो बोर्डात पहिला आला. ग्रंथ सगळे तोंड पाठ वेद सगळेच माहिती. एका वेळी 10 विषय, आणखी शिकणार तरी किती. तरी बरं त्यावेळी नव्हतं आपलं क्रिकेट. रावणाला लागली असती 10 हेल्मेट. टी-शर्ट क्रिकेटचा पायातून घातला असता, नाहीतर घालणार कसा. डोक्यातून शिरलाच नसता. मुंजा झाली थाटा माटात, रावण झाला बटू. एक शेंडी बांधता बांधता दुसरी लागे सुटू. हिरमुसलेला रावण मोठ्यांची घालायचं नेहमी वाद. 10 डोकी पायावर ठेवून एकच का देतात आशीर्वाद. धन्यवाद. स्पर्धक आहेत मीरा जांभोटकर, मायरा कुलकर्णी आणि नक्षत्रा हर्डीकर. पराठा पण इडली कोणाला आवडते. चला हे ऐकूया मीरा जांभोटकर कडून इडलीवरची ही मजेदार कविता. मी एक होती इडली गाणारे. ही कविता चिकू पिकून लिहिलाय. एक होती इडली, ती होती चिडली. धावत धावत आली, सांबारात भुलली. सांबार होते गरम गरम, इडली झाली नरम नरम. चमचा आला कुशीत, जाऊन बसला बशी. चमचाने पाहिले इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे. इडली होती फारच मस्त, आम्ही मुलांनी केली फस्त. ओके, आपण आता अविनाश अमरावतकर. ओके, ह्याची कविता आहे ये रे ये रे पावसा. पावसाची मजा, खेळ आणि बालपणीचे गोड आठवण करून देणारी ही कविता सादर करणार आहे अविनाश अमरावतकर. येरे येरे पावसा, तुळे तिथं पायसा. पावसाला कोणता, पावसाला मोठा. येगे येगे सरी, मजे मके बरी. सर आले जाऊन, मके केले वाहून. आता आपण ओके, आपली पुढची कविता आहे हौद चिमुकला होता सुंदर. लहानपणी आजी आजोबांकडून ऐकलेल्या कविता आणि गोष्टी आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. 100 वर्षाहून अधिक जुनी ही कविता सादर करायला येत आहे मायरा कुलकर्णी. नमस्कार, माझं नाव मायरा ओंकार कुलकर्णी आहे. मी 2रीत शिकते. मी आज हौद चिमुकला होता सुंदर ही कविता म्हणून दाखवणार आहे. ही कविता मला माझ्या आजीने शिकवली आहे. हौद चिमुकला होता सुंदर, थय थय नाचे कारंजेवर. गाठोगाठ असे तो भरला, तरीही तळतो दिसे आतला. 3-4 ते लाल चांगले, लहान मासे आत सोडिले. तळाशी साथी वरती, आनंदाने खेळ खेळती. काठावरती मणी उनी, ऊन खात ती होती बसली. सुंदर आतील मासे बघुनी, आनंदाने साठी चिबली. काठावरती मासा येता, पंजाने तो येईल धरता. बागेमध्ये
ठेवूनी वरती येता पंचाहळीला मासा चटकन खाली गेला तोल मनीचा खाली जाऊन पाण्यामध्ये पडली स्वारी तोंडामध्ये पाणी शिरोनी मनी जाहली फार घाबरली औचित तेथे माळी आला ठरले त्याने मान कुटीला पाण्यामधून काढून मनीला काठीचा मग टोला दिला गरीब मनीला स्नान झाले थंडीने ती थरथर हाली माशाचा तो खाऊ केला थम्मक लाडू तिला मिळाला कोणाला मावला धन्यवाद की आठवतात ते रंगीरंगी पतंग त्याच पतंगांची मजा सांगायला येणार आहे नक्षत्रा हर्डीकर. माझं नाव नक्षत्रा हर्डीकर. मी दुसरीमध्ये आहे आणि आज मी तुम्हाला पतंग ही कविता म्हणून दाखवणार आहे. त्या कवितेचे कवी आहेत श्री वसंत बाबर. एक पतंग जांभा जांभूळ खाल्ल्या परी एक पतंग निळाभोर जसा होता हरी एक पतंग आकाशी आकाशाची छाया एक पतंग हिरवागार धरित्रीची माया एक पतंग पिवळा धमक शेवंतीचे तबक एक पतंग नारिंगी नारिंगाहून सुबक एक पतंग लाले लाल लल्लल लल्लल लाला पतंगांच्या रंगाचा सुंदर गोफ झाला आपले रंग आपल्याहून सुंदर येता दिसून रागावलेले इंद्रधनुष कोठे गेले रुसून कोठे बसले रुसून. रेवा गाडगे, शौर्य चव्हाण आणि विराज कल्याणकर. आपली पुढची कविता आहे आईची मिठी. आईची मिठी किती जादुई असते ही सांगणारी सुंदर कविता सादर करणार आहे रेवा गाडगे. हॅलो नमस्ते नमस्ते माझं नाव रेवा वासले गाडगे आहे. मी 7 वर्षाची आहे. मी पहिली शिकते. मी आज आईची मिठी गाणं म्हणणार आहे. हे चिव गावची गाणं आहे. नेहमी वाट आईकडे जादूच आहे मोठी क्षणाचं सारं कसे चमकते आईची मिठी डोळ्यात गर्दी करताची टप्परे मोठी हलूच त्यांना जेलून घेते आईची मिठी कधी पत असं स्वप्न होते भूभीती बागुबुवाला क्षणात कळवते आईची मिठी आला पुनरावरचे होते फजिती धीरे समजून घेते आईची मिठी कधी होते एवढी चिठ्ठीत वागणं कावळती तेव्हा अर्गत फुंकर घालते आईची मिठी कधी कधी मिळते जेव्हा शाबासकी मोठी आनंद अजून मोठा करते आईची मिठी हसू कळवते रडू कळवते दूर करते भीती कवच जादू ही आहे ना आईची मिठी आहा आईची मिठी. धन्यवाद. तर लहान मुलांचा लाडका ब्रेकफास्ट म्हणजे इडली. एकदा ऐकूनही पोट भरलं नाही. चला परत एकदा ऐकूया शौर्याच्या तोंडून एक होती इडली. एक होती इडली ती होती चिरली धावत धावत आली सांबरमध्ये भरली सांबर होती गरम गरम सांबर इडली होती नरम नरम चमचा आला खुशी चमचा बसला बशीत
एलिचं केलं चुकलं एली होती मस्त मी खेळी फस्त सगळ्यांसाठी इडलीच ठेवली आहे. ओके, पुढची कविता आहे चांदोबाच्या देशात. चंद्र आणि ताऱ्यांच्या सोबत मजा करण्याची कल्पना सांगणारी ही कविता सादर करणार आहे विराज कल्याणकर. माझं नाव विराज कल्याणकर आहे. मी 7 वर्षांचा आहे. माझ्या कवितेचं नाव चांदोबाच्या देशात असं आहे. कवी आहेत एकनाथ आवाड. झाडावर चढून आकाशात उडू, ढगांच्या गाडीवर दपकन पडू, मऊ मऊ ढगांवर गडीवर लोळू, चमचम चांदण्यांशी लपाछपी खेळू, पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदणीच्या पंक्तीला पोटभर जीव, चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू, स्वरातला गप्पी सांगत चालू, चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोलेल मला दमलास काय, बस माझ्या पाठीवर आपण फिरायला जाऊ, आकाश चांदोबा थोडा जवळून पाहू, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना तारांसारखं हसू. धन्यवाद. शेवटचे स्पर्धक आहेत युक्ता अवती. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. कधी तुम्हाला चॉकलेटच्या बंगल्याचं स्वप्न पडलं आहे का? आज अशाच एक मजेदार स्वप्ना रंजनाची कविता सादर करायला येत आहे युक्ता अवती. युक्ता मंगेश आवटी. नमस्कार, माझं नाव आहे युक्ता मंगेश आवटी आणि मी इयत्ता 3रीला आहे. मी जी कविता सादर करणार आहे तिचे नाव आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ह्या कवितेचे कवी आहेत राजा मंगळ वेडेकर. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार, शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. गोल गोल लेमनच्या खिडक्या गोल, गोल गोल लेमनच्या खिडक्या गोल, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार, बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार, पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल, पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. चांदीच्या झाडामागे चांदोबा राहतो, चांदीच्या झाडामागे चांदोबा राहतो, मोत्यांच्या फुलातून लपाछपी खेळतो, लपाछपी खेळतो, उंच उंच झोक्याचा खेळ रंगला, उंच उंच झोक्याचा खेळ रंगला, मैनेचा पिंजरा वर टांगला, मैनेचा पिंजरा वर टांगला, किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला, किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, असावा सुंदर चॉकलेट
धन्यवाद. गटामधली सगळी स्पर्धक आणि सगळ्या कविता झालेल्या आहेत. तर मी सगळ्या स्पर्धकांना सांगते की तुम्ही समोर या, आपण एक आपला ग्रुप फोटो काढूया. स्पर्धकाला 1 मिनिट मिळणार आहे. पहिला स्पर्धक आहे अद्वैत बेद्रे. त्याची कविता आहे एवढं लक्षात ठेवा. प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेचा अर्थ माणसाने अहंकारी न होता स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून व इतरांना श्रेय देऊन शांतपणे जीवन जगण्याचा सल्ला देतो असा होतो. तर ऐकूया ही कविता अद्वैत कडून. नमस्कार, माझं नाव अद्वैत बेद्रे आहे आणि मी एवढे लक्षात ठेवा कविता म्हणणार आहे. ह्याचे कवी विंदा करंदीकर आहे. उंची ना आपली वाटते फारशी वाटून हेवा. उंची ना आपली वाटते फारशी वाटून हेवा. श्रेय ज्यास त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची तोरवी त्या पूर्वजांना गौरवी. ती पूर्वजांना तोरवी त्या पूर्वजांना गौरवी. तीन कामे आपल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगते ते ऐकून घ्यावे सदा. जाणते जे सांगते ते ऐकून घ्यावे सदा. मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जगीय सर्वदा कोणानं येई टाळता. चिंता जगीय सर्वदा कोणानं येई टाळता. योगी चिंता कालवी एवढे लक्षात ठेवा. धन्यवाद. पुढची कविता आहे सण सोहळ्यांची मांदी आळी. हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यापासून वर्षभर साजरे होणारे सणवार हे खरं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. ऋतू काल समर्पक निसर्गाच्या जवळ आणणाऱ्या आणि कुटुंब समाज बांधून ठेवणाऱ्या सण सोहळ्यांची ओळख करून घेऊया पुढील कवितेत. तर चला स्वागत करूया अनय घाणेकरचं. नमस्कार, माझं नाव अनय घाणेकर आहे. मी 6वीमध्ये थॉमस गव्हर्नमेंट मिडल स्कूलमध्ये शिकतो आणि मी जी आज कविता सादर करणार आहे तिचं नाव आहे सण सोहळ्यांची मांदी आळी आणि ती माझ्या बाबा राहुल घाणेकर यांनी लिहिलेली आहे. चैत्र पालवी लेऊन सजले नववर्षाचे तोरणदारी. वैशाखाची अक्षय तृतीया आरंभाचा मुहूर्त भारी. सावित्रीला मिळे सत्यवान ज्येष्ठातल्या वटपौर्णिमेला. आषाढीला प्रचंड दाटे भक्तिपूर जो वैष्णव मेळा. श्रावण मासी अष्टमीला कृष्ण जन्मला धर्म प्रभाकर. राजवस्त्र जो विसरून वाटे सुधाम्याशी अर्धी भाकर. साहित्याची करा तयारी पूजा आणि नैवेद्याची. भाद्रपदाची चतुर्थी आली घेऊन स्वारी आराध्याची. शक्तिपीठ जे महाराष्ट्राचे सप्तशृंगीच्या वसईगडावर. अश्विनातल्या नवरात्रीला आली शक्तीचा होतो जागर. कोजागिरीला उमलून राभे चंद्रकोरीला पूर्ण शांतता. दीपावलीच्या लक्षदिव्यांनी अश्विन मासी होई संगता. जणू भावबीज आणि पाडवा आनंदाची कार्तिकवारी. नात्यामधल्या प्रेमाची हो या दिवसांची रंगत न्यारी. मार्गशीर्ष जो मंगल महिना दत्तगुरूंचे हो परायण. पौषामधल्या संक्रांतीला सूर्याचे हो उत्तरायण. माघामधल्या शिवरात्रीला शिवशक्तीची करू प्रार्थना. फाल्गुनातल्या होळी संगे नष्ट होऊ दे दुष्ट वासना. सण सोहळे करू साजरे पूर्ण वर्ष मग अभिमानाने. अभिजात मराठी जगात मिळून सारे प्राणपणाने. धन्यवाद. पुढची पार्टिसिपंट कृष्णा पंधारे. तिची कविता आहे
पुढची पार्टिसिपंट येत आहे कृष्णा पंधारे, बालकवी यांची कविता घेऊन आनंदी आनंदकडे. निसर्ग कविता सर्वत्र पसरलेल्या निसर्ग सौंदर्यातून मिळणाऱ्या आनंदाचे ती वर्णन करणार आहे. चला तर ऐकूया काय म्हणते. नमस्कार, माझं नाव कृष्णा प्रसाद पंधारे आहे. थोड्याच दिवसात वसंत ऋतूचे म्हणजे स्प्रिंगचे आगमन होईल. त्यावेळी निसर्गात परत आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या वातावरणाचे वर्णन करणारे कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांची एक सुंदर कविता आनंदी आनंदगडे आज मी आपल्या समोर सादर करणार आहे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला, मोद विहरता चोहीकडे, आनंदी आनंदगडे. सूर्य किरण सोनेरी है, कौमुदी हसते आहे, फुलली संध्या प्रेमाने, आनंदी गाते गाणे, मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. वाहती झळ मंद गती, डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर पूजितळे, कोणाला गातात बळे, कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. धन्यवाद. ओके, आपले पुढचे 3 स्पर्धक आहेत मल्हार चिपळूणकर, ओजस बागुल आणि प्रिशा देगावकर. तर मी त्यांना विनंती करते तुम्ही समोर येऊन बसा. आपली पुढची कविता आहे गाणे आमुचे जुळे. ही प्रसिद्ध मराठी बालकवी कविता मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहे. ही कविता मुलांच्या आनंदाचे वर्णन करते, जेव्हा प्राजक्त फुलं त्यांच्यावर पडतात आणि ते नाचतात. चला तर मग बघूया मल्हार काय म्हणतो आहे. मल्हार चिपळूणकर. मी MLK एलिमेंटरीच्या शाळामध्ये आहे. मी 5वीत मध्ये आहे. माझी कविता आहे गाणे आमचे जुळे. कवी आहेत मंगेश पाडगावकर. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणी आमचे जुळे. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा बरा रागवत खुशीनी तुले. दूर दूर ही सूर वाहती उन्हात पिवळा पहा नाळती, हसते धरती फांदीवरती ह्या सोपाळा झुले. गाणी आमचे झुळझुळ वारा, गाणी आमचे लुक लुक तार, पाऊस वारा मोर पिसारा ह्या ज्ञानातून फुले. फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाते तेच शहाणे पाखी सारे खुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणी आमचे जुळे. धन्यवाद. एकदम मस्त. पुढची कविता आहे प्रभात, किशोर पाळगी लिहिलेली. ओजस बागुल सादर करणार आहे ही कविता प्रभात, जी तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधाबद्दल आहे. ही कविता दाखवते की तरुणाई नवीन गोष्टी शिकत आहे, सर्वांचा आदर करते आणि ज्ञान विज्ञान आणि समानतेने वाढलेल्या एक नवीन युगाचे उत्साह साजरा करत आहेत. नमस्ते, माझं नाव ओजस बागुल आणि मी 7वीत आहे.
आज मी प्रभात ही कविता म्हणणार आहे. या कवितेचे कवी किशोर बळे आहे. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागणांचा क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुलपाखरांचा जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांच्या अमूल्य शिकून या स्पर्धेच्या युगात, कलागणांचा क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होय इथे रुजणूक त्या तत्वांची. विचारधारा हीच वाहते नसानसांत रगारगात, कलागणांचा क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवी परिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागणांचा क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. धन्यवाद. सादर करायला येत आहे. पुढची कविता आहे अमर क्रांती ज्योत वीर सावरकर. आपले सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे वीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन कार्य व देशासाठी त्यांचे योगदान याचे दर्शन घडवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे प्रिशा देवगावकर. चला तर ऐकूया. हॅलो. माझं नाव प्रिशा देवगावकर आहे. मी 7वीत आहे. आज मी तुमच्यासमोर कविता सादर करत आहे जी माझ्या बाबांनी लिहिली आहे. कवितेचं नाव आहे अमर क्रांतिज्योत वीर सावरकर. कवी स्वप्नील देवगावकर. ज्वाळा होती डोळ्यांमध्ये, हृदयात धगधगती मशाल, देशभक्तीसाठी केले आपले जीवन बहाल. लहान वयात घेतली शपथ, मातेची करीन सुटका, अन्यायाला देईन धैर्याने फटका. इंग्रजांच्या अत्याचाराला दिले त्यांनी टक्कर, सशस्त्र लढा हेच त्यांचे यवनांना उत्तर. अटक झाली, शिक्षा ठरली, थेट काळ्या पाण्याची वाट, तरी ना वाकली मान त्यांची, ना थरथरला त्यांचा हात. आला प्रसंग थरारक, समुद्र अथांग विशाल, बोटीतून घेतली उडी त्यांनी, शौर्य केले कमाल. लाटांची झुंज देत पोहत गेले पुढे सरत, फ्रान्सच्या त्या किनाऱ्यावर इतिहास गेला उमटत. अंधाऱ्या त्या कोठडीतही लेखणी चालत राहिली, कवितांच्या संदेशातून आशेची किरणे पेरली. स्पर्शभेदाच्या बेड्या तोडणी केला समाज जागा, एकच मानव जात म्हणत विणला बंधू भावाचा धगा. चला शिकूया वीराकडून देशासाठी समर्पण, स्वातंत्र्याच्या वाटेवर करू आपले जीवन अर्पण. वीर सावरकर अमर आहोत, वंदन त्यांना वारंवार, स्वातंत्र्याची ज्योत जपू हाच आमचा निर्धार. धन्यवाद. या काव्यधाराच्या स्पर्धेमुळे लेखक आणि प्रेझेंटर हे सगळेच आपल्याला मिळायला लागलेत आणि पुढच्या वर्षी आपण अपेक्षा करूया की अजून लेखक मिळतील आपल्याला. ओके, पुढची 3 नावं आहेत सावी देवगावकर, सुरभी हंचलनकर आणि वरद नानिवडेकर. तर त्यांनी प्लीज समोर येऊन बसावं इथे. निसर्ग माझा सखा. एक लहान मुलीच्या नजरेतून निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे तिने. सोबत त्याचे जतन करण्याचा पण संदेश दिला आहे. सुरभी तू आहेस ना, जा ना. जर कधी शाळेतली मुलं बागेतली फुलं झाली आणि बागेतली फुलं शाळेतली झाली तर ही गंमत सांगायला सुरभी येत आहे. एकदा ही कविता घेऊ. हॅलो, नमस्कार. माझं नाव सुरभी वंचनाळकर आहे. माझे कवितेचं नाव एकता. मी 4थीमध्ये आहे. कवयित्री शांता शेळके. फुलं झाली मुलं, मुलं झाली फुलं, मुलं बसले बागेत, फुले गेली शाळेत. भुंगा लागला गोल, मुलांभोवती फिरू, फुले लागले शाळेत, थोडे पाठ करू. भुंग्याला मुलांचा वासच येईना, फुलांचा धडा पाठच होईना. मुलं बिचारे बागेत सुकले, फुलं बिचारे बेजार चुकले. बागेत मुलांचे तोंड झाले कडू,
शाळे फुलांचं कोसायला रडू. धन्यवाद. आणि चिमणीची गोष्ट सांगते. तिच्या घराची व्यथा आणि भाव अतिशय सोप्या आणि बालमित्रांनाही आवडतील अशा शब्दात मांडली आहे. तर सादर करणार आहे वरद नानिवडेकर. नमस्कार, माझं नाव वरद विश्वनाथ नानिवडेकर आहे. मी 5वीत शिकतो आहे. आज मी आपल्यासमोर बालकवींची घरटा नावाची कविता सादर करणार आहे. बालकवींचं पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहे. ही कविता आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकावी अशी मी नम्र विनंती करतो. चिव 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 रे, तिकडे तू कोण रे? कपिला मावशी, घरटा मोडून तू का जाशील? नाही ग बाई, मुळीच नाही. मऊ गवत दे तुशी. कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलाच बाई? नाही ग बाई, मुळीच नाही. तुझा माझा संबंध काय? कावळे दादा, माझा घरटा नेलाच बाबा? नाही ग बाई चिमणताई, तुझा घरटा कोण नाही? आता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे, राहू कुठे? गरीब बिचारा चिमणीला सगळे टपले छळण्याला. चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले? काय सांगू बाबा तुला, घरटा माझा कोणी नेला? चिवताई, माझ्या घरटात येतेस बाई? पिंजरा किती छान माझा, सगळा शीण जाईल तुझा. जळव तुझा पिंजरा मेला, त्याचं नाव नको मला. राहील मी घरट्याविना, चिमणी उडून गेली राना. धन्यवाद. एका लहान मुलीच्या नजरेतून निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे. सोबतच त्याचे जतन करण्याचा संदेश पण दिला आहे. चला तर ऐकूया निसर्ग माझा सखा बाय सावी. नमस्कार, माझं नाव सावी देवगावकर आहे. आज मी तुमच्या समोर निसर्गाची कविता सादर करणार आहे. ही कविता मी माझ्या बाबांची मदतीने लिहिली आहे. ह्या कवितेचं नाव आहे निसर्ग माझा सखा. टप 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 पाऊस येई, मातीवर मोती पेळी. हिरवगार गवत पसरले, आनंदाने नाचू लागले. रंगीत फुलाची सुगंध दळवळती, गोड गोड फळे घोमटी. फांद्यावरती पक्षी गाती, सूर लावून भात जेपती. डोंगर उंच अभिमानाने उभे राहतो मान ताणूनी. झाडे झुडपे सरसरती, पाने नाचते वाळा लागूनी. खळखळ वाहे छोटा जरा, नदीत जाऊन मिळतो खळा. नदी धावते समुद्राकडे, लाटांमध्ये गुज सांगते. असे सुंदर निसर्ग आपला, जपूया साळ मिळवू त्याला. झाडे लावू, पाणी वाचवू, सगळीकडे स्वच्छता राखू. निसर्ग आहे आपला मित्र, रक्षण करूया त्याचे सर्वत्र. प्रेमाने त्याला सांभाळू, हिरवी धरती पुन्हा फुलवू. धन्यवाद. विहा कर्णिक, विहा आहे त्यांचे आणि या गटातले शेवटचे स्पर्धक आहेत. ही कविता भारत माझा देश जी विहाच्या आईने लिहिली आहे आणि ही कविता आपल्या भारत देशावरील प्रेम आणि अभिमान व्यक्त करते. निसर्ग, संस्कृती, एकता आणि तिरंग्याचा गौरव या कवितेत साध्या शब्दात मांडला आहे. ही कविता प्रत्येक भारतीयाच्या मनातील माझा देश ही भावना सांगते. नमस्कार, माझं नाव विहा कर्णिक आहे. मी 10 वर्षांची आहे. मी इंग्लिश शाळेत सॅमसन अपर एलिमेंटरी स्कूलमध्ये जाते. मी मराठी शाळेत 1लीत आहे. मी इंग्लिश शाळेत 5वीत आहे. आज मी एक कविता बोलणार आहे. ही कविताचे नाव भारत माझा देश आहे. भारत माझा देश, आम्हास तो प्राण देश, प्राण देश.
थेंबाने उभा रक्षण करणारा माझा देश गंगा यमुना पवित्र नद्या जीवन देणारा माझा देश राजस्थानची वाळवंटे सोनेरी रांगोळीचा माझा देश ताजमहाल प्रेमाची निशाणी जगात प्रसिद्ध माझा देश क्रिसमस ईद आणि दिवाळी सर्व सणांचा माझा देश हिंदी तामिळ आणि मराठी बहुभाषेचा माझा देश शेतकऱ्यांनी घडवलेला सुजलाम सुफलाम माझा देश केशरी पांढरा आणि हिरवा सुंदर तिरंगा माझा देश जय हिंद जय भारत. अगदी सुंदर. आपली ह्या गटातली सगळी पार्टिसिपंट झालेली आहेत, तर मग मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही स्टेजवर यावा, आपण एक ग्रुप फोटो घेऊया. ह्या वयोगटातल्या मुलांनी यायचंय आता, प्रेझेंट करायचंय, कारण त्यांच्या मोठ्या भावंडांनी इथे प्रेझेंट केलेलं आहे, तर त्यांनाही करायचंय. तर आपल्याकडे एक छोटीशी कविता घेऊन येते आहे, बी ची कविता. इरा पटवर्धन, आपण तिला बोलूया आणि आपण त्यांना फक्त प्रोत्साहन देत आहोत. माईक नीट करू. इरा पुढे ये. परत आपला पुढचा सेक्शन आहे ज्याला आपण म्हणतो बालकट्टा. तर या बालकट्ट्यामध्ये मुलं स्वतः काहीतरी लिहितात, लेख किंवा कविता, आणि ते इथे प्रेझेंट करतात. तर हा जो सेक्शन आहे फक्त आपण त्यांना ते प्रेझेंट करतील आणि त्यांनी स्वतः लिहिलेलं जे आहे ते वाचन करतील ते इथे. तर आपण पहिली पार्टिसिपेंट बोलूया, नक्षत्रा हार्डीकर. आणि सेकंड मी नाव अनाऊन्स करते, ओजस बागुल आणि सरगम गोडबोले. तर तुम्ही पण तयारीत राहा. तर चला स्वागत करूया आपण टाळ्यांनी नक्षत्रा हार्डीकर. नमस्कार, माझं नाव नक्षत्रा हार्डीकर. आज मी तुम्हाला माझ्या सुट्टीमध्ये काय केलं सांगणार आहे. मला सुट्टी जेव्हा यावर्षी लागली तेव्हा मी माझ्या आईबाबांबरोबर पुण्याला गेले. पुण्यामध्ये आई लक्ष्मी रोडला खरेदी करायला खूप जायची. मला आणि बाबांना खूप बोर व्हायचं. पण एक दिवस बाबा मला म्हणले तर मी तुला थोडेसे नवीन जागा दाखवतो पुण्यामधले. सो आम्ही सारसबागेला गेलो. सारसबाग एक बाग आहे आणि मध्ये गणपतीचं मंदिर आहे. तळ्यातला गणपती असे म्हणतात या मंदिराला, कारण हा गणपती तळ्यामध्ये सापडला होता. आम्ही देवाला नमस्कार केला आणि थोड्या वेळ फिरलो. तिथनं आम्ही रिक्षा घेऊन पर्वतीला गेलो. पर्वती एक खूप उंच
एक खूप उंच एक खूप उंच डोंगर आहे. ह्या पर्वतीला वरती जायला 103 पायऱ्या लागतात. मी आणि बाबा न दमता सगळे पायऱ्या चढलो. वरती शिव आणि पार्वतीचं मंदिर आहे. बाबा मला म्हणले खूप वर्षांपूर्वी हे पेशव्यांनी मंदिर बांधलं होतं. वरनं सगळं पुणं खूप सुंदर दिसतं. तिथनं आम्ही पाताळेश्वर मंदिरला गेलो. पाताळेश्वर मंदिराच्या समोर एक खूप जुनं वडाचं झाड आहे. पाताळेश्वर मंदिर हे खूप 1100 वर्षांपूर्वी बांधलं आहे आणि फक्त एक दगडामधनं बांधलं आहे. आतमध्ये शंकराची पिंड आहे. आतमध्ये ते गुळासारखं पण दिसतं. मला पुण्याला जायची खूप उत्सुकता असते. पण पुढच्या वर्षी मला अजून आहे, कारण की बाबा म्हणले मला की पुढच्या वर्षी ते मला पुणे युनिव्हर्सिटी आणि केळकर म्युझियम दाखवतील. खूप छान नक्षत्र. पुढच्या वर्षी आम्हाला नक्की सांग काय काय करून येतोस. पुढचं स्पर्धक आहे ओजस बागुल. तो त्याची बहीण कॉलेजला जाते तेव्हा काय काय होतं याबद्दल सांगणार आहे. नमस्ते, माझं नाव ओजस बागुल आणि मी 7वीत आहे. आज मी जेव्हा माझी बहीण कॉलेजला जाते याच्यावर बोलणार आहे. माझी बहीण कॉलेजला गेल्यावर घराचं वातावरण खूपच वेगळंच वाटतं. घर खूप शांत वाटते. ती खूप बोलकी आणि मोठ्या आवाजात तिच्या आवडते म्युझिक लावायला तिला खूपच आवडते. ती नसली की माझ्या कानांना शांतता मिळते. ती सोफ्यावर शांत बसू शकतो कारण कोणीच नाही मला सांगते उठायला. मी TV बघू शकतो कारण रिमोटसाठी भांडण करावे लागत नाही. मला तिची कधी कधी आठवण येते, पण ही शांतताही मला आवडते. ती नसते तेव्हा मी माझा अभ्यास पटकन करतो कारण ती माझे नाव पुन्हा नाही ओढणार. आता घरी मी एकटाच असल्यामुळे आई-बाबांचं जास्तच लक्ष माझ्यावर असतं. पण काही दिवसानंतर मला तिची खूपच आठवण येते आणि घर खूपच रिकाम वाटतं. तिच्याबरोबर आईस्क्रीम शॉप जाणं मिस करतो. ती नसते तेव्हा शांत दिवस आणि जास्त मिळणारे जागा आवडते. ती परत आली की तिचं हसणं आणि मजा मला खूपच आवडते. जरी मी तिच्या मोठ्या आवाजाबद्दल जोक करतो तरी मला वाटतं की तिच्याशिवाय घर पूर्ण वाटतं नाही. म्हणूनच ती कॉलेजमधून येण्याची मी नेहमी वाट पाहतो कारण तिच्यासोबत येणारा आवाज आनंद पण घेऊन येतं. खूप छान ओजस. पुढचे प्रेझेंटर आहे सरगम. सरगम सादर करणार आहे सुरांची एकच भाषा. या लेखातून ती सांगते की संगीत आणि त्याचे सूर जगभरात समान आहेत व ते सर्वांनाच समजतात, कोणतीही भाषा भेद न करता. चला तर मग सरगमच्या लेखातून संगीताच्या या अद्भुत जगात आपण डुबकी मारूया. शाळेत मी बँड हा विषय घेते. मी आल्टो सॅक्सफोन वाजवते आणि हे मी 6 वर्षांपासून वाजवते आहे. आमचा रोज क्लास असतो, पण आठवड्यातून एकदा आमचे शिक्षक 3-4 मुलांसोबत प्रायव्हेट लेसन घेतात. तर 3-4 आठवड्यांपूर्वी असं माझा एक प्रायव्हेट लेसन होता आणि आम्ही एक म्युझिकल पीस वाजवणार होतो. मी अजून 2 मुलं आणि आमचे शिक्षक होते. सुरुवातीला आम्ही एक म्युझिकल पीसबद्दल बोलत होतो, म्हणजे त्याचे नोट्स आणि रिदम्स.
थोड्या वेळाने गाण्याचा विषय आला. तर माझ्या शिक्षकांनी मला विचारलं की सरगम, तू शाळेत क्वायरमध्ये आहेस ना, तू क्वायरमध्ये काय करतेस? मी म्हणाले की मी शाळेच्या क्वायरमध्ये आहे आणि मी घरी पण शास्त्रीय संगीत शिकते. तर ते म्हणाले की मग मी तुला सांगितलं की क्वायरमध्ये आम्ही साईट रीडिंग असं करतो. म्हणजे काय, पियानोचं म्युझिक शीट असते, तेच माहितीच असेल तुम्हाला. तर तेच आम्ही फक्त गातो. तर तसं आम्ही ऑन द स्पॉट आम्हाला ते म्हणायला लावतात. तर त्यांना आश्चर्य वाटलं खूप आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू हा सॅक्सोफोनवरती जो पीस वाजवते तर तू सॅक्सोफोन वाजवण्यापेक्षा तू म्हण. तर मी म्हणायला लागले, ते पण सरगममध्ये, म्हणजे डो रे मी फा सोला ला टी डो जे असतात त्याच्यामध्ये. तर ते खूप इम्प्रेस झाले की तू हे गाणं तू सॅक्सोफोनवर पण वाजू शकते आणि म्हणू पण शकते. मग मी त्यांना सांगितलं की मी असं तर म्हणू शकते, पण मी शास्त्रीयमध्ये जास्ती पटकन म्हणू शकते. तर मग मी तेच सेम म्युझिकल पीस सारेगममध्ये म्हणायला सुरू केलं. अजूनच इम्प्रेस झाले. तर मलाच आश्चर्य वाटलं की टेक्निकली सगळे आपण म्हणजे गाण्यामधलेच आहोत, माझे टीचर आणि मी, पण त्यांना राग काय होतं, स्वर काय होते हे माहितीच नव्हतं. तर मला त्यांना एक्सप्लेन करण्यामध्ये खूप मजा आली. म्हणजे स्वर जसं सारेगमा आणि डो रे मी फा सेमच असतं हे माहितीच नव्हतं त्यांना. किंवा रागामध्ये जे कोमल तीव्र स्वर असतात ते पण काहीच माहिती नव्हतं त्यांना. तर हां, असा माझा किस्सा आहे ज्याच्यामध्ये मी त्यांना एक्सप्लेन केलं आणि त्याच्यापुढे त्यांनी इंटरेस्ट घेतला माझ्या गाण्यामध्ये पण. ते मला प्रश्न विचारायला लागले आणि मला छान वाटलं. खूप खूप कौतुक या मुलांचं, ज्यांनी स्वतः लिहिलंय आणि त्यांनी इथे वाचन केलंय. तर मी त्या तिघांना इकडे बोलवते, आपण एक त्यांचा फोटो घेऊया, ग्रुप फोटो. नक्षत्रा, ओजस आणि सरगम. अतिशय मी सगळ्यांचं अभिनंदन करते की एकापेक्षा एक परफॉर्मन्स इकडे येऊन सगळ्यांनी केले. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू करते की मराठी विश्व मंडळाने आज मला आणि राजश्रीला इथे जज म्हणून बोलावलं, त्याबद्दल सगळ्यात प्रथम त्यांचे आभार मानून मी सुरू करते. आणि आत्तापर्यंत हा कार्यक्रम पार पडला अतिशय छान आणि प्रत्येक मुलांनी सादर केलेला परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम होता. घाबरलेलं कोणीही नव्हतं. कॉन्फिडन्स त्यांचा अतिशय चांगला होता. उच्चार अतिशय छान स्पष्ट होते आणि फारसं कोणाला काही कागद वगैरे बघायला लागला नाही किंवा बहुतेक सगळ्यांनाच गोष्टी अतिशय छान आठवत होत्या. सो त्याच्याकरता सगळ्या पालकांचे पण अतिशय मी धन्यवाद, कारण त्यांनी पण मुलांना जो काही गायडन्स दिला, जे काही मार्गदर्शन केलं आणि त्यात मुलांनी स्वतःनी त्यांचं जे काही ॲड केलं, त्यांनी स्वतःहून त्यांचा सहभाग जो काही त्याच्यामध्ये होता, या दोन्ही करता खूप खूप कौतुक आहे त्यांचं. आणि मला आणि राजश्रीला अतिशय म्हणजे आम्ही हा सगळा एक्सपिरियन्स आम्ही खूप एन्जॉय केला आणि प्रत्येक परफॉर्मन्स खूप छान होता. ॲब्सोल्युटली प्रत्येक शब्द ती म्हणली नीता ते अगदी खरं आहे. मुलांचं कौतुक आहे, त्यांच्या आईवडिलांचं कौतुक आहे आणि मराठी विश्व कमिटीचं पण खूप कौतुक आहे की त्यांनी मराठी भाषा जोपासायला सपोर्ट करतायत आणि कार्यक्रम दरवर्षी संख्या वाढते आहे मुलांची, पार्टिसिपंट्सची. सो त्यांचं पण खूप कौतुक आणि आभार. अजून एक गोष्ट छोटीशी सांगावीशी वाटते की आता 2001 पासून मी इथे न्यूजर्सीमध्ये राहते आणि तेव्हापासून मराठी विश्व मंडळाची आम्ही सदस्य आहोत आणि माझी मुलंही इथे मराठी शाळेमध्ये होती, बाकी सगळ्या कार्यक्रमांमध्ये होती. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जितक्या मराठी कार्यकारिणी आणि त्यांचे सगळे काही भाग घेणारी जी लोकं होती, तर प्रत्येक वर्षी त्यांनी कार्यक्रमाचा बार उंचावत आज इथपर्यंत आणून ठेवलेला आहे आणि प्रत्येकाने त्यांना जे काय बेस्ट द्यायचं होतं ते सगळं कार्यक्रमासाठी दिलेलं आहे.
सो त्याच्याकरता मराठी विश्वाच्या आत्ताच्या कार्यकारिणीच्या आणि सगळ्या सदस्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अनाऊन्समेंटची सगळेजण वाट बघत असतात, कारण काहीतरी नाविन्य असतं आणि प्रत्येक वयोगटाला त्याच्यामध्ये सहभागी होईल असं काहीतरी असतंच. त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन असतं, वैविध्य असतं. सो त्याच्याकरता तुमचंही खूप खूप अभिनंदन. आजचा कार्यक्रम त्याच्यात स्पेशली वृषाली, अजिंक्य, ऑफकोर्स मंदार आणि त्याची सगळी टीम आणि मुख्य म्हणजे प्रिया. गेल्या वर्षीपर्यंत प्रिया गोडबोले ती करत होती आणि आता तिने पुढच्या कमिटीला ते सुपूर्द करते ती त्यांच्या. सो थँक्यू एव्हरीवन. मी जजेसला विनंती करते की तुम्ही इथे थांबा 1 मिनिटासाठी. आणि त्यांनी एवढा आपल्यासाठी अमूल्य वेळ काढला त्यांनी, त्यामुळे मराठी विश्वतर्फे आपण त्यांचं एक छोटंसं टोकन गिफ्ट काहीतरी देऊया आणि त्यांना धन्यवाद म्हणूया. नीता, थँक्यू सो मच. आणि राजश्री, तुमचे थँक्यू. एक फोटो घेतो आम्ही सगळ्यांचा. थँक्यू. नाही.